मराठा आरक्षणावरनं आतापर्यंत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये खडाजंगी सुरू होती। आता भुजबळ आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये खटके उडालेत। मराठा आरक्षणावरनं भुजबळांनी एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिल्यानं शिंदे गटाचे नेते संतापलेत। पाहूयात हा रिपोर्ट। भुजबळ आणि शिंदे गटात जुंपली। शिवसेनेत मी सीनियर प्रोफेसर होतो। संजय गायकवाडांना भुजबळांचं उत्तर। मराठा आरक्षणावरून महायुती सरकारमधले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जुंपलीये। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं अशी आक्रमक मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली होती। त्यांना छगन भुजबळांनी उत्तर दिलंय। ज्या शिवसेनेत संजय गायकवाड आहेत त्याच सेनेत आपण सीनियर प्रोफेसर होतो असा टोला भुजबळांनी लगावलाय। त्यावर भुजबळांना आपला विरोध नाही, त्यांच्या भूमिकेला अशी सारवासारव संजय गायकवाडांनी केली आहे। भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा। त्याच्यामध्ये जर जातीवर शिला असेल तर तो मंत्रिमंडळात लायच्या लायकीचा नाही आहे। शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सीनियर प्रोफेसर होतो। भाषा जरा जपून वापरायला पाहिजे। तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा। मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे। बरोबर आहे ते, आणि आम्ही एकाच बाळासाहेब ठाकरेच्या तालमीतले आहे म्हणून त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये। याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळांना खोचक टोला लगावलाय। ट्विट करत त्यांनी म्हटलंय, आज भुजबळ साहेबांबद्दल जे काही बोललं जाते हे योग्य नाही, ते ऐकून वाचून वाईट वाटतं। पवार साहेब हे भुजबळ साहेबांना काय सन्मानानं वागवायचे, शोकांतिका आहे। मनोज जरांगेंची मागणी मान्य करत मराठा आरक्षणाबाबत सरकारनं अधिसूचना जारी केल्यानंतर भुजबळांनी स्वतःच्याच सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतलीये। मागच्या दारानं मराठ्यांना ओबीसीत घेऊन ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यासाठी भुजबळांनी ओबीसींची मोट बांधायला सुरुवात केली आहे। शनिवारी अहमदनगरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा होतोय, त्याच्या जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू आहे। या मेळाव्याला ओबीसींचे नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, आमदार राम शिंदे उपस्थित राहणार आहेत। मात्र तब्येतीच्या कारणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे मात्र गैरहजर राहण्याची शक्यता आहे। सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना रद्द करा, शिंदे समिती रद्द करा, राज्य मागासवर्ग आयोग रद्द करा, कुणबी दाखल्यांच्या वितरणाला स्थगिती द्या, अशा आक्रमक मागण्या ओबीसी समाजानं सरकारकडे केल्या। मराठा आरक्षणाविरोधात मैदानात उतरलेल्या ओबीसी समाजाचं नेतृत्व छगन भुजबळांनी आपल्या खांद्यावर घेतलंय। त्यामुळे भुजबळ आणि सरकारमधला संघर्ष किती टोकाला जातोय हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।